दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीतील पालखेड एमआयडीसी मधून स्टीलच्या सळ्या चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तब्बल 2,78,17,570 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. 20 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील पालखेड एमआयडीसी परिसरात एमआयडीसी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे काही इसम कंपनीच्या बाहेर पार्किंगमध्ये स्टील वाहतूक करणारे ट्रेलर चालक यांच्याशी संगनमत करून अंधाराचा फायदा घेऊन स्टील एक ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये काढून काळ्या बाजारात विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकत एमआयडीसी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे मोकळ्या जागेत छापा करत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अझरुद्दीन सादिक शेख, अरुण गणपत खानवे, अमर घाडगे, वकार सगीर अहमद, हरेंद्र बळीराम यादव, अरशद इम्तियाज अली, तबराक मोहम्मद साजिर हुसेन, मोहम्मद अझहर महमद इलियास तसेच एक अज्ञात ट्रेलर चालक यांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींच्या ताब्यातून 6 ट्रेलर, यामध्ये 8 ते 32 आकाराच्या लोखंडी सळई, एक मारुती 800 कार, 7 मोबाईल हँडसेट, रोख रक्कम तसेच वाहनांची कागदपत्रे असा एकूण 2,78,17,570 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, अंमलदार सचिन धारणकर, प्रीतम लोखंडे, धनंजय शिलावटे, गिरीश निकुंभ, बापूराव पारखे, विश्वनाथ धारबळे, संदीप नागपुरे, माधव साळे, हेमंत गिलबिरे, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सागर गांगुर्डे सह संतोष खाबिया, नाशिक ग्रामीण.